नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज कोणताही व्लॉग नाही आहे. आज मी तुमच्याबरोबर एक झटपट होणारी रेसिपी अशी शेअर करणार आहे, जी की पौष्टिक पण आहे आणि थोडीशी चटकदार पण आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे मुगाच्या डाळीचा चिला, जो की खूप पौष्टिक आहे. मुगाची डाळ ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि सकाळी मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे. कारण सकाळी आपल्याला खूप घाई असतात आणि हल्लीच्या मुलांना 2-2 टिफिन असतात. त्यामुळे एका टिफिनसाठी, स्नॅक्सच्या टिफिनसाठी तुम्ही हा ऑप्शन ठेवू शकता. पटपट होते रेसिपी, फार तामझाम नाही आहे. आणि रात्रीच्या पण जेवणासाठी जर तुम्हाला हलकं काहीतरी खायचं असेल, की फार हेवी नको आहे, तरी पण रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ऑप्शन खूप चांगला आहे. आणि मेन म्हणजे जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, जर तुम्ही डाएट वगैरे फॉलो करत असाल, जिमला वगैरे जात असाल, तर डाएटसाठी सुद्धा ही परफेक्ट रेसिपी आहे. कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी असते, त्यामुळे ती पौष्टिक असते. त्याचे फार हे नाही आहे, डाएटमध्ये सुद्धा आपण ती फॉलो करू शकतो. आणि तेच तेच जर खाऊन तुम्हाला डाएटमध्ये कंटाळा असेल, तर हा ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. हा चिला तुम्ही ट्राय करू शकता. तर आपण छानशी अशी रेसिपी बघूया. फार वेळ नाही लागत आहे. मी तुम्हाला दाखवते ते रेसिपी. आता माझी मी बडबड बंद करते आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. चलो. आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी तर मी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळ्यात तर आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे आणि ही मी भिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ. आणि ही मुगाची डाळ ना मी जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल रात्रीच्या जेवणासाठी, तर 4-5 तास भिजवून ठेवली दुपारी तरी चालते. आणि जर मॉर्निंगला करणार असाल तर रात्री भिजवून ठेवलं तरीही चालतं. आणि अगदीच जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये ना अजिबात म्हणजे वेळच नसेल बिलकुल, अर्धा 1 तास तुम्ही उठल्या ही भिजत घातली, अर्धा 1 तासानंतर तुमचं बाकीचं सगळं आवरेपर्यंत अर्धा 1 तास भिजवली तरीही चालते. मुगाची डाळ पटकन भिजते. म्हणजे सकाळच्या गडबडीत जर आपण नाश्त्याची तयारी केलेली नसेल, प्री प्लॅनिंग काही नसेल, तर ही पटकन अर्धा तास जरी भिजवली तरी पुष्कळ आहे. इथे लागणारं साहित्य दाखवते आधी मी. आणि काही व्हेजिटेबल्स घ्यायचे आपल्याला, जसं की मी ते घेतलं आहे टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, बीट, लसूण आणि मिरची कुठे यूज होणार ते मी दाखवते. तसंच मी घेतलं इकडे काही स्पायसेस. ह्याच्यामध्ये ही कसुरी मेथी आहे, हे मँगो पावडर आहे किंवा चाट मसाला तुम्ही यूज करू शकता. हे धणे पावडर आहे, गरम मसाला, हे काळी मिरी पावडर आहे. आणि मला आवडतं म्हणून हे मी मिक्स हर्ब आणि ऑरिगॅनो घेतलेलं आहे. हे स्पायसेस तुम्ही स्किपही करू शकता जर तुम्हाला नको असेल तर. चला, तर सगळ्यात आधी आहे ना आपल्याला मिक्सरच्या या जारमध्ये आहे ना मुगाची डाळ जी भिजवून घेतली आपण ती, आणि या लसणाच्या पाकळ्या, आणि 1 मिरची टाकते आहे मी, कारण मुलं खाणार आहेत म्हणून मी जास्त घेत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्त मिरच्या वापरू शकता. आणि आता माझ्याकडे आलं नाही आहे, सो मी ते नाही टाकत आहे. आलं टाकलं तरी तुम्ही चालेल. आणि हे सगळ्यात आधी आपण ग्राइंड करून घेऊयात. इथे ग्राइंड झालेलं आहे. मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेते. ॲक्च्युली झालं आहे माझ्या ट्रायपॉडचा इश्यू. माझा ट्रायपॉड तुटलेला आहे, त्यामुळे मी फार असं तुम्हाला वरून अँगल घेऊन वगैरे दाखवू शकत नाही आहे. बट मी ही रेसिपी करत होती तर मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी जशी शेअर करते. आता तुम्हाला कितपत दिसते कितपत नाही मला माहिती नाही आहे, बट मी ट्राय करते दाखवायचं. तर थोडंसं ॲडजस्ट करा, ट्रायपॉड नवीन येईलच आता. आणि हे मी इथं ग्राइंड करून घेतलेलं आहे इकडे. आणि आधीच जास्त पातळ करू नका, ही एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे. लागलंच तर आपण पाणी टाकू शकतो. हे असं एवढं ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि आपण व्हेजिटेबल्स ॲड करूया याच्यामध्ये. टोमॅटो, कांदा,
हे सगळं मी असं ॲड करून घेते आणि थोडं फाईन चॉप करा, जेणे की मग दातामध्ये असं कचकच नाही लागणार. आणि यामध्ये तुम्ही बाकीचे व्हेजिटेबल्स पण टाकू शकता, जसं की गाजर वगैरे. तर गाजर माझ्याकडे नव्हतं आता, म्हणून मी ते स्किप केलेलं आहे. तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. आणि बीट इथे मी मुद्दाम वापरलेला आहे, कारण बीट मुलं अशी खायला मागत नाहीत, त्यांना आवडत नाही. त्यामुळे अशा ह्याच्यातून जर तुम्ही त्यांना दिलत ना तर ते खातात. त्यामुळे बीट वगैरे अशा भाज्या ज्या मुलं नॉर्मली खात नाहीत, युजली असं खात नाहीत ना, खायला मागत नाही, अशा गोष्टींमधून जर तुम्ही त्यांना दिलात ना तर ते खातात. माझी मुलं खातात अशी, म्हणून मी इथे ॲड केलेलं आहे सगळं. अजून काही व्हेजिटेबल्स हवे असेल तुम्ही ॲड करू शकतात. आणि आता आपण स्पायसेस ॲड करूया. मग अशी मी विसरली होती, इथे ना मी हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळे स्पायसेस मी टाकते आहे, कारण मी मगाशी राहून गेलं. मीठ चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं हे करा. सगळं स्पायसेस ॲड केलेलं आहे मी आणि छान आता हे मिक्स करून घेते मी. आणि मी आता बेसिकली शूट करते, त्यामुळे मला वेळ लागतोय तुम्हाला सगळं दाखवून करायला. अदरवाईज शूट न करता केलं तर फटाफट होऊन जाते. आता तुम्ही बघितलं काय फार जास्त सामान पण नाही लागत. ज्या घरच्या गोष्टी आपल्या असतात, भाज्या वगैरे असतात, त्याच्यामध्येच होऊन जातं आणि पटकन होऊन जाते ही रेसिपी. फार तामझाम पण नाही आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. तर हे मी थोडं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आणि आता प्रिशा आली आहे माझ्याकडे, माझी कॅमेरामन म्हणून, कारण बोलली मी ट्रायपॉड नाही आहे, आता ट्रायपॉडचा इश्यू झाला आहे आणि ती माझ्या हेल्पसाठी आली आहे. आता मी तिची हेल्प घेते. आता कॅमेरा देते मी तिच्याकडे आणि मी रेसिपीला स्टार्ट करते. इथे मी हे बॅटर सगळं टाकून रेडी केलेलं आहे आणि तवासुद्धा इकडे गरम झालेला आहे. तर आता आपण तेल टाकून घेऊया आधी. छान त्याच्या बाजूने सुद्धा असं तेल सोडून घेऊया, म्हणजे ते पटकन सुटेल. आणि याला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ना, त्यामुळे थोडंसं आहे ना आधी थोडंसं मीडियम गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचं आहे, कारण व्हेजिटेबल्स असल्यामुळे ते पण शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि लगेच पलटायची घाई नाही करायची, नाहीतर मग तो शिला तुटून जाईल. आणि याचे काट आहेत ना पहिले असे लूज करून घ्यायचे, जेणेकरून ते तुटणार नाही. आणि आता हे मी असं पलटी करते. त्याच्यामध्ये पण जास्त तेल सोडून घेते. या जर तुम्हाला तूप वापरायचं असेल, बटर वापरायचं असेल तर तेही वापरू शकता. तेलाऐवजी तुम्ही तेही वापरू शकता. अजून तूप वगैरे वापरलं तर अजून हेल्दी आहे हे. बट आमच्याकडे तूप ह्या लोकांना टोचतं, ह्या लोकांना आवडत नाही, त्यामुळे मग मी तेलच वापरते इकडे. आणि असं आहे ना छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे. दाखव बाळा इकडे. असं छान खरपूस भाजायचं आहे. आणि आता मी हे काढून घेते आणि अजून एक आपण बनवून घेऊया. इथे चिला रेडी आहे आणि ही मी खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाणार आहे. जर खोबऱ्याची चटणी नसेल तर टोमॅटोची चटणी किंवा सॉस, पण काहीच ऑप्शन नसेल तर सॉसही चालतं, पण खोबऱ्याच्या चटणी बरोबर चांगलं लागतं. त्याच्यामुळे मी ही आधीच बनवून ठेवली होती.
आणि आता मी टेस्ट करून बघते कसं झालंय ते. बनून तिकडून ओरडतोय, काय करताय म्हणून. ये इकडे. एक नंबर हळलं. आणि आता मी एक घास स्पेशली टेस्ट करायला देते, तिला आपण विचारूया की कसं झालं ते. कसं झालंय? छान लागतंय ना? सगळ्या लहान मुलांना आवडेल असं आहे ना? हा, चलो तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता मी बाकीचे सगळे चिला पण बनवून घेते आणि आम्ही जेवायला घेतो. आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, स्पेशली जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांनी तर ही नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपी कशी झाली आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ट्राय केल्यानंतर. आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.